बातमीनंतर आपण सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा एक धावता आढावा घेणार आहोत. चला पाहूयात बातम्या 9 सेकंदात. श्रीमंत यशवंतराजे होळकर योजनेचा निधी मिळवण्यासाठीही द्यावी लागते अधिकाऱ्यांनाच लाच. योजनेसंबंधी संस्थाचालकाचा गंभीर आरोप. संभाजीनगरापासून ते मंत्रालयातले अधिकारी मंत्र्यांचे पीएही पैसे घेत असल्याचा आरोप. वसतिगृह मंजुरीसाठी द्यावे लागतात 25 ते 30 लाख रुपये, तर मंजूर बिलं काढण्यासाठी द्यावे लागतात लाखो रुपये. एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये संस्थाचालकाचे गंभीर आरोप. बीड जिल्ह्यातल्या 20 शाळांमध्ये श्रीमंतराजे यशवंतराव होळकर योजनेच्या वसतिगृह मान्यता, मात्र योजनेचे निकष केवळ कागदावरच असल्याचं चित्र. एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये अनियमितता दिसून आली. महाराष्ट्रामध्ये कट्टर डाव्या विचारसरणीच्या 64 संघटना गृहविभागाच्या रडारवरती. जनसुरक्षा विधेयकाच्या अंमलबजावणी केल्यानंतर महाराष्ट्रातल्या 64 संघटनांवरती कारवाई होणार. जनसुरक्षा विधेयक आणणारं महाराष्ट्र हे 5वं राज्य आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस. विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयकावरनं गदारोळ होण्याची शक्यता आहे. आपल्याला कोणतीही संधी नको, पण नक्षलवादाविरोधात काम करणाऱ्यांना भत्ता द्या. मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. आमदार तानाजी सावंत निवडून आल्यापासून मतदारसंघात न आल्यामुळे त्यांच्यावरती टीकेची झोड. उद्योगधंदे सांभाळण्यासाठी त्यांना आमदारकी हवी. माजी आमदार राहुल मोटेंची टीका. तानाजी सावंतांची अँजिओप्लास्टी झाल्यामुळे अधिवेशनाला उपस्थित राहू शकलेले नाही. तानाजी सावंतांच्या कार्यालयाकडून अधिकृत माहिती. आमदार संजय गायकवाडांच्या हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करा. दैनिक सामनातनं मागणी. गायकवाड प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पळ काढला. सभापती अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेतात का? सामनातनं टीका. खासदार निलेश लंके आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. नगर मनमाड महामार्गाचं काम रखडल्यामुळे लंकेंचं उपोषण. शिक्षक भरतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पवित्र पोर्टलमध्ये त्रुटी असल्यास दूर केल्या जातील. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची ग्वाही. गिरणी कामगारांच्या मागणीला यश. सरकारसोबत पार पडलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा. सेलमध्ये घर नाकारलं तर कुठेही घर देणार नाही असा शेरा होता, तो रद्द केल्याची सामंतांची माहिती. लातूर जिल्ह्यातले अनेक माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश होणार. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडनं क्लीन चिट. अगरवाल खंडणी प्रकरणामध्ये सीबीआयकडनं क्लीन चिट. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना परमबीर सिंग आणि 5 पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई आणि महाराष्ट्राच्या विरोधात बोलणाऱ्या निशिकांत दुबेंचा खारमध्ये कोट्यावधींचा फ्लॅट. महाराष्ट्राकडे कोणतेही उद्योग नाहीत म्हणणारे दुबे स्वतःच मुंबईतल्या बड्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये डायरेक्टर पदावरती असल्याचीही माहिती. म्हाडाच्या कोकण मंडळाची 2000 साली रखडलेली योजना आता पूर्ण होणार. लाभार्थ्यांना तब्बल 25 वर्षांनंतर चितळसर, मानपाडा, टिकुजिनी वाडीतल्या गृहप्रकल्पांमध्ये हक्काची घरं मिळणार. 15 जुलैला अर्ज केलेल्यांना संमतीपत्र सादर करता येईल. सिडकोच्या माझे पसंतीचे घर गृह योजनेतील घरं सामान्यांना न परवडणारी. सिडकोच्या 26,000 घरांपैकी फक्त 10,000 घरांसाठी ग्राहकांकडून कन्फर्मेशन रक्कम मिळाली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरातील मिठागराच्या जमिनीवरच धारावीकरांचं पुनर्वसन होणार. याबाबत विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. मुंबईच्या बेस्ट उपक्रमामध्ये भाडेतत्वावरती 6,555 बस घेण्यासाठी विविध पुरवठादारांसोबत करार. त्यापैकी 2,167 बस बेस्ट उपक्रमाच्या सेवेत दाखल. उरलेल्या बसेससाठी पाठपुरावा. ज्येष्ठ नागरिकांना लोकलच्या गर्दीतनं प्रवास करता यावा, यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांसाठी माल डब्यामध्ये राखीव आसनं. मध्य रेल्वे प्रशासनाकडून खास राखीव डब्यांची निर्मिती. कॅब सेवा देणारी कंपनी उबरचं ग्राहकांसाठी नवीन फीचर लॉन्च. उबर ॲपवरनं आता काढता येणार मेट्रोचं तिकीट. सध्या ही सेवा दिल्लीत सुरू आहे. लवकरच मुंबई आणि चेन्नईतही सुरू होईल. ऑनलाईन बुकिंगसाठी सुविधा शुल्क आकारण्यात प्रतिबंध करणारे 2 निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केले. त्यामुळे चित्रपटाचं ऑनलाईन तिकीट महागण्याची शक्यता आहे. ब्लिंकिट स्विगीला अॅमेझॉन देणार टक्कर. झेप्टो, इन्स्टामार्ट, स्विगी आणि ब्लिंकिटला टक्कर देण्यासाठी अॅमेझॉनने नवीन सर्व्हिस सुरू केली आहे. अॅमेझॉन नाव असं तिचं नाव आहे. त्यामुळे आता अवघ्या 10 मिनिटांमध्ये डिलिव्हरी मिळणार आहे.
पिटबुल आणि रॉटवायलर श्वानांवरती गोव्यामध्ये बंदी या संदर्भातील विधेयक राज्य विधानसभेच्या आगामी अधिवेशनात मांडण्यात येईल। रॉटवायलर पिटबुल नियंत्रणाच्या बाहेर जातात, त्यांच्याकडनं कोणालाही गंभीर इजा होण्याचा धोका असल्यामुळे निर्णय घेण्यात आलाय। टोरेस घोटाळ्यातील प्रमुख आरोपी युक्रेनमध्येच असल्याची माहिती। लुरचेन्को इगोर नावाचा युक्रेनियन नागरिक घोटाळा समोर येण्यापूर्वीच फरार झाला होता। टोरेस घोटाळ्यातील 15,000 लोकांची 150 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे। शहापूरमध्ये मुलींना विवस्त्र करून मासिक पाळी आली का नाही याची तपासणी केल्याप्रकरणी मुख्याध्यापिकेसह 3 शिक्षक आणि 1 महिला सफाई कामगाराला अटक करण्यात आली आहे। सगळ्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। शाळेमध्ये मुलींना विवस्त्र करून मासिक पाळी तपासल्याप्रकरणी RS दमानी इंग्लिश स्कूल पुढचे काही दिवस बंद राहणार आहे, तर सोमवारी पालकांची मीटिंग होणार आहे अशी माहिती। बीडच्या ज्योतिर्लिंग वैजनाथ देवस्थानच्या जागेवरती परळी नगर परिषदेने दिले 40 घरकुलं। वैजनाथ देवस्थानच्या पुजाऱ्यांची धक्कादायक माहिती। देवस्थानच्या जमिनीवरती अतिक्रमणामुळे पुजारी आक्रमक। पिंपरी चिंचवडमधील मुख्य रस्त्यांवरचे खड्डे नीट न बुजवणाऱ्या पालिकेच्या 26 कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस। पिंपरी चिंचवड महापालिकेचे खड्डे व्यवस्थापन प्रणाली या अंतर्गत पॉटहोल मॅनेजमेंट ॲप विकसित करण्यात आले। रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू होणार आहे। गणेशोत्सवापासूनच ड्रेस कोड लागू करण्याचा विश्वस्त मंडळाचा निर्णय आहे। या संदर्भामध्ये मंदिराची पंचसमिती लवकरच बैठक घेणार आहे। उजनी धरणाचा विसर्ग पुन्हा वाढवला। 21,600 क्युसेकने भीमा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा। महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या वाघ नदीवरती पुलाची दुरवस्था। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पुलावरती जड वाहतूक बंद। लवकरात लवकर नवीन पूल तयार करा, नागरिकांची मागणी। नागपुरात सलग 3 दिवस झालेल्या पावसामुळे 6,779 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालंय। पावसामुळे 8,886 शेतकऱ्यांची शेती बाधित झाली आहे। प्राथमिक अंदाजानुसार माहिती समोर आली आहे। आणि यानंतर एक मोठी बातमी बघणार आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरती तर्कवितर्क लढवले जात आहेत। शिंदेंची गुपचूप दौऱ्यामध्ये अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंग या नेत्यांची त्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे। तसंच महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती चर्चा झाल्याचीही माहिती मिळतेय। काल अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्याला गेले होते, ही माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने आणखी माहिती आपण घेऊयात। शिंदेंचा दौरा सुप्रीम कोर्टातल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावरल्या सुनावणी संबंधी होता। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राष्ट्रीय स्तरावरील बदलासाठी अन्य राज्य प्रमुखांशी चर्चेसाठी दौरा होता, असे तर्कवितर्क सध्या या दौऱ्यावरनं होत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत चर्चेसाठी हा दौरा असावा। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महायुतीला किती फटका बसू शकतो यावर चर्चेसाठी हा दौरा असावा। ठाकरे बंधूंच्या एकत्र येणारे मराठी मतांमध्ये किती आणि कुठे फरक पडू शकतो यावरती चर्चा झाली असावी। राज ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात खलबत झाली का असाही एक तर्क आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतं महायुतीला एक गठ्ठा मिळतील का यावरही चर्चा झाली असावी। ठाकरे बंधूंचा सामना करण्यासाठी अन्य नेत्यांना सोबत घेतल्यास मराठी मतांचं विभाजन होईल का यावरही चर्चा। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं या सगळ्या भेटी संदर्भातल्या अधिक अपडेट जाणून घेऊयात। सूरज, ही भेट अचानक होती आणि त्याला अनेक पदर आहेत, काय सांगता येईल नक्की राजकीय त्याचा संदर्भ कसा आपण समजून घ्यायचा? नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरती गेले होते, त्याची प्रमुख कारण ही अनेक मांडली जातात। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोमवारी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात जी सुनावणी होणार आहे त्या संदर्भातल्या वकिलांची त्यांनी भेट घेतल्याचं समोर येतंय। दुसरीकडे नुकतीच त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती, या बैठकीत देखील अनेक ठराव झाले होते आणि त्यानंतर राज्यातील जे इतर राज्यातील प्रमुख आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झाल्याचं कळतंय। त्यानंतर त्यांनी केंद्रीय नेत्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका घेतलेल्या होत्या
आणि या बैठकींमधनं अनेक तर्कवितर्क समोर येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याने मराठी मतांचा किती फरक पडू शकतो आणि याचा युतीवर देखील किती फरक पडू शकतो या संदर्भात ही चर्चा झाल्याचं कळतंय. त्याचबरोबर मध्यंतरीच्या काळात राज ठाकरेंची मनसे आणि शिंदेची शिवसेना यांच्या युती संदर्भातली जी खलबतं होती या संदर्भात देखील दौऱ्यामध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. दुसरीकडे ठाकरे बंधूंव्यतिरिक्त इतर कुठले नेते आहेत ज्यामुळे मराठी माणूस हा महायुतीकडे आकर्षित होऊ शकतो, त्यांना सोबत घेतल्यास त्याचा किती फायदा होऊ शकतो, हिंदी मतांसंदर्भातला नेमका मुद्दा काय आणि येणारे जे इक्वेशन्स आहेत निवडणुकीच्या संदर्भातले या एकूणच सर्व मुद्द्यांवरती विविध चर्चा झाल्याचं देखील कळतंय. त्यामुळे एकूणच शिंदेचा दिल्ली दौरा हा अत्यंत महत्वाचा होता असं देखील बोललं जातं. नक्कीच सूरज, दौरा महत्वाचा होता. आणखीन काय समोर येतं हे बघणं महत्वाचं असेल. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. यानंतर पुन्हा एकदा 9 सेकंदात बातम्या बघूयात. 5 फूट पाण्यात उभं राहून वीज कर्मचाऱ्यांनी केली ब्रेकडाऊन दुरुस्त. भंडाऱ्याच्या लाखांदूर शहरातील व्हिडिओ समोर आलाय. मुसळधार पावसामध्ये जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावलं. कोब्रा सापासोबत स्टंटबाजी तरुणाच्या जीवावरती बेतली. स्टंटबाजी करताना कोब्रा चावल्यामुळे 30 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यामध्ये घोगरा गावातली घटना आहे. मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती गोरेगाव इथे मोठा अपघात. वनराई परिसरामध्ये ट्रकला बेस्टची जोरदार धडक मागून बसली. अपघातात बसमधले 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी झाले. नाशिक मुंबई महामार्गावरती मुंढेगाव फाट्याजवळ भीषण अपघात. 4 चाकी गाडीवर कंटेनर उलटला. 4घांचा मृत्यू. मुंबईच्या जीपीओमध्ये एटीएम क्लोनिंगद्वारे 1.19 लाख रुपयांची फसवणूक. एमआरए मार्ग पोलिसांकडून एफआयआर दाखल. पोस्ट ऑफिसच्या एटीएममधनं अज्ञात व्यक्तीने ग्राहकांच्या डेबिट कार्डचं क्लोनिंग करून बेकायदेशीर पैसे काढले. सांगलीमध्ये घरफोडी चेन स्नॅचिंगचे 16 गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश. या कारवाईमध्ये पोलिसांकडून विविध गुन्ह्यातल्या 25 मोबाईल्स हस्तगत आणि 35,25,000चा मुद्देमालही जप्त. 10 वर्षाच्या मुलाने 1.25 लाखाची बॅग पळवली. नांदेडच्या जुन्या मोंढ्यातला प्रकार. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलिसांकडून बॅग चोरणाऱ्या लहान मुलांचा शोध सुरू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची सभागृहात घोषणा. धुळ्यातल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहामध्ये सापडलेल्या रोकडी प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश. अनिल गोटेंची माहिती. भिवंडीतील चाविंद्रा अवचितपाडा इथे हातामध्ये तलवार घेऊन एकाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून त्या व्यक्तीचा शोध सुरू. बीडमधल्या माजलगाव नगरपालिका मुख्याधिकाऱ्याला 6 लाखांची लाच घेताना पकडलं. छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. अहिल्यानगरच्या कोतवालीमध्ये 2 सराईत गुन्हेगारांना अटक. 4 पिस्तुलं, 2 मॅगझिन्स, 34 जिवंत काडतुसांसह 3 मोबाईल आणि 1 4चाकी जप्त. पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या केडगावामध्ये नवरा बायकोच्या भांडणामध्ये 11 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झालाय. बायको नवऱ्याला त्रिशूळ मारत असताना ते बाळाला लागल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे.